भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड चालू असून तृतीय खंडातील भाग पहिला आपण पाहत आहोत. भाग पहिल्यामधील चॅप्टर दुसरा आहे. बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. तो म्हणे मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नव्हे. तर त्या अगोदर आपण समर्पण घेतो. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. अखिल मानवाच्या हितासाठी बुद्धाचं तत्वज्ञान. तर आज आपण या बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. तो म्हणे मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नव्हे. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात, परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कारी नव्हे. म्हणजे चमत्कार, साक्षात्कार म्हणजे चमत्कार घडवणारे. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवू द्या, असे प्राणीमात्रास सांगणारा देवाचा संदेश. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजेच प्रेषितांच्या मार्फत पाठवलेला असतो. त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो. तो काय सांगतो, रात्री माझ्या भगवान देव स्वप्नात आले आणि मला म्हणाले जा, या धरतीवर अन्याय होत आहे, तू असं कर, तू तसं कर. आणि मग मी आलो, म्हणून मी त्या देवाचा अंश आहे, म्हणून मला तुम्ही मानलं पाहिजे, असा तो म्हणत असतो. आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो. मग त्याला धर्म असे नाव म्हणतात. आणि मग त्या प्रेषिताला प्रेषित जो सांगतो त्याच्या तोंडून जे बोलल्या जाते त्याला धर्म म्हणून जाहीर केल्या जाते. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखण्याचा, मोक्ष लाभ निश्चित करणे, हे त्या प्रेषिताचं काम. धर्माशी इमान राखण्याचा मोक्ष म्हणजे जर ते प्रेषिताला देवदूत मानित असतील आणि त्याने आणलेल्या देवताच्या आज्ञा पाळत असतील तर त्यांची नरकातील पाठवण्यापासून सुटका करणे हे त्या देवाचं काम, त्या प्रेषिताचं काम, त्या धर्मगुरूचं काम. असं तो गॅरंटी देत असतो. तुम्ही माझी भक्ती करा, मी तुम्हाला सुख देतो, मी तुम्हाला मोक्ष मिळवून देतो. परंतु याच्या सर्वांच्या उलट तथागत भगवान बुद्ध काय सांगतात? भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे. आणि भगवान बुद्धाने तसा काही दावा केला नाही आणि तसा सांगितलाही नाही. आणि असे कोणी मानल्यास त्याचे खंडन करीत असे. तसं जर कोणी ज्याला म्हणतही असं तरी ते त्याच्यात लगेच त्याचं ते
खंडन करत असत की मी काही देव वगैरे नाही, मी तुमच्यासारखा आईवडिलांच्या पोटी जन्म आलेला सिद्धोधन राजा आणि महामाया यांच्या पोटी जन्माला आलेला मी सिद्धार्थ गौतम आहे, असं ते तथागत सांगत असत. अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता. भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. म्हणजे धर्म आणि धम्म याच्यामधला फरक आहे. जसं घोडा आणि गाढव दोन्ही बरोबर होऊ शकतात काय? नाही होऊ शकत. घोड्याला घोडाच म्हणावं लागेल आणि गाढवाला गाढवच म्हणावं लागेल. परंतु लोक इथं गोंधळ करतात. लोक घोड्याला गाढव आणि गाढवालाही घोडं, पण बुद्ध तसं नाही म्हणतात. बुद्ध म्हणतात गाढवाला गाढवच म्हणा आणि घोड्याला घोडाच म्हणा. भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण त्याचं कोणती गोष्ट बगर कारणाशिवाय घडत नाही. हा भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातूनच तो उद्भवलेला आहे. आणि भगवान बुद्धाचा धम्म हा मानवी जीवनाचा अभ्यास करून त्याच्यातून हा संशोधन करून हा निघलेला एक मार्ग आहे. हा मध्यम मार्ग आहे. बुद्धाचा धम्म काय आहे? मध्यम मार्ग आहे. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो त्यांच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा यांच्यामुळे त्यांना मिळालेला इष्ट आणि कष्ट वळण यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म आहे. सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात. म्हणजे जे धर्मगुरू आहेत ज्यांनी आपापला धर्म स्थापन केला ते सर्वच धर्मगुरू धर्म संस्थापक मोक्षाचं आश्वासन देतात. तुम्ही माझी भक्ती करा आम्ही तुम्हाला सुख देतो. माझी भक्ती करा मी तुम्हाला संपत्ती देतो. माझी भक्ती करा मी तुम्हाला दुःखापासून मुक्त करतो. असे आश्वासन देतात. जसं निवडणुकीमध्ये लीडर लोक आश्वासन देतात, तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला ह्या योजना देऊ, तुम्हाला घरकुल देऊ, तुम्हाला जे देऊ, तुम्हाला ते देऊ, तुम्हाला ते देऊ, तुमच्या खात्यात इतके टाकू वगैरे वगैरे वगैरे. परंतु मोक्षाचे आश्वासन न देणारा या सर्वांच्या उलट मोक्षाचे आश्वासन न देणारा बुद्ध हाच एक गुरु आहे. मोक्षदाता आणि मार्गदातामध्ये त्याने विभाजन रेषा काढली आहे. काय भगवान बुद्ध काय म्हणतात? मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता. मार्गदाता वेगळा आणि मोक्षदाता वेगळा. मोक्षदाता म्हणजे सगळी जबाबदारी घेणारा आणि मार्गदाता म्हणजे रस्ता दाखवणारा. बुद्ध म्हणतात मी जबाबदारी घेत नाही तुमची, ज्याची त्यानंच घ्यायची. फक्त मी तुम्हाला मार्ग दाखवतो, रस्ता दाखवतो आणि तुम्हाला पटला तरच घ्या, नसेल पटत तर काही जबरदस्ती ते करत नाही. म्हणून मोक्षदाता आणि मार्गदाता यांच्यामध्ये भगवान बुद्धाने विभाजक रेषा काढली आहे. एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखवणारा आहे. भगवान बुद्ध हा केवळ मार्गदाता होता. मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा आहे. हे लक्षात घ्यायचे मुद्द्याचे. जे लोक म्हणतात ना धर्म आणि धम्म एकच आहे,
तर त्या सर्व बांधवांना माझा नम्र विनंती आहे, त्यांनी या दोन्हीमधला फरक जाणून घेतला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे. आपले हे मोगलान ह्या ब्राह्मणाला खाली सूक्तात भगवान बुद्धाने स्पष्ट करून सांगितले आहे आणि हे विचार त्याच्यामध्ये त्या प्रवचनामध्ये बुद्धानं सांगितलेले आहे. एकदा भगवान बुद्ध श्रावस्थित मिगार मातेच्या पूर्वाराम प्रसादात उतरले होते. त्या मिगार मातेच्या घरी उतरले होते, प्रसादात म्हणजे महालात. नंतर मोगलान हा एक गणक म्हणजे हिशोब ठेवणारा, मोगलान हा गणक हिशोब ठेवणारा ब्राह्मण तथागताजवळ आला आणि स्नेहाने अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला. कुशलक्षम विचारल्यावर तो गणक मोगलान तथागताला म्हणाला, काय म्हणाला? श्रवण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे दर्शन क्रमश होते, म्हणजे घराचे दर्शन क्रमश होते, एकदमच कोणती गोष्ट लांबून जर आपण आलो तर ती दिसते काय? नाही, टप्प्याटप्प्यानं थोडं ते दिसत असते. तसं म्हणतात. जसं क्रमश होते, पाऊल पुढे पडते, क्रमश पुढील मार्ग दिसतो. हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते. त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमश घडते, म्हणजे आमचे वेदाध्ययन घडते, म्हणजे आम्ही टप्प्याटप्प्यानं ते शिकत असतो, असा तो मोगलान बुद्धाला सांगत आहे. श्रवण गौतमा, ज्याप्रमाणे अंक गणनेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते. एकदमच प्रगती होते काय? नाही. शाळेमध्ये पहिल्यांदा आडवे तिडवे रेषा, नंतर कुठं तरी गोल काढणे, नंतर कुठं आडवा तिडवा काही काढणे, आणि मग नंतर 1 2 3 4 5 असं 10. ते झाल्यानंतर दुसरा, मग अशा प्रकारे पुढं प्रगती होत चालते टप्प्याटप्प्यानं. त्याप्रमाणेच आम्हा ब्राह्मणांची आपल्या शिक्षण क्रमात क्रमश प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला 1 1, 2 2, 3 3, 4 4 असे 100पर्यंत पाढे शिकवतो. हे पहिल्या वर्गात. गौतमा, आता सांग, तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्हेचे प्रगतिशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय? असा प्रश्न त्या मोगलान गणकाने तथागत भगवान बुद्धाला विचारला. बुद्ध काय त्याच्याला उत्तर देतात ऐका. होय ब्राह्मणा, असेच मिळते. ब्राह्मणा, एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ. अश्वविद्येतील म्हणजे घोड्याला शिकवणारा, अश्वविद्येमध्ये घोड्याला तरबेज करणारा निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ, म्हणजे शिक्षक, घोड्याला प्रशिक्षण देणारा शिक्षक. तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन पहिले तो काय करते? घोडा जातिवंत निवडते. कोणता पळणार आहे, कोणता न पळणार आहे हे त्याला माहीत असते. मग तो त्याच्यात जो चांगला घोडा कोणता आहे तो निवडतो. त्याला लगाम घालून पहिला धडा देतो. त्या घोड्याला पहिला लगाम घालून पहिला धडा देतो. नंतर तो त्याला अधिक शिकवू लागतो. जसं जसं त्याला समजत तसं पुढचे टप्पे तो शिकवत जातो. ब्राह्मणा, अगदी त्याप्रमाणे तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात. शिकाऊ माणसाला
तथागत भगवान बुद्ध हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात. पहिला पाठ काय देतात तथागत भगवान बुद्ध? बंधू शीलवान हो. पहिला पाठ काय आहे भगवान बुद्धाच्या धम्माचा? बंधू शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर. पहिली पायरी शीलवान हो आणि स्वतःला संयमित कर. ही पहिली पायरी बुद्ध धम्माची भगवान बुद्ध शिकवतात. प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा आणि भगवान बुद्ध त्याला ते सांगतात. म्हणजे त्याला त्याचे जे नियम आहेत त्याचा तू पालन करत जा. सदाचार संपन्न हो. सदाचार संपन्न होण्यासाठी प्रज्ञा, शील, करुणा हे सर्व गुण अंगी करावं लागतात. त्यासाठी किती मेहनत करावं लागते, तेव्हा कुठं सदाचारी मनुष्य होऊ शकतो. शूद्र दोषातही भय आहे. शूद्र दोष, छोटीशी चूक, एखादी, जसं म्हणतात दुधामध्ये, ते जर त्या दुधाला जर नासवायचं असेल, ते म्हणतात दुधात मिठाचा खडा टाकला की दूध नासून जाते. मग तसं म्हणून बुद्ध म्हणतात शूद्र दोषातही भय आहे. मग तो एवढसा बारीक कणा जरी असला, तो जर दुधात पडला तर त्या म्हणजे अशा मोठ्या भांड्यात ठेवलेल्या दुधाचा सत्यानाश होते. म्हणजे त्याचा ते नासून जाते, ते दूध राहते, ते फाटते दूध. हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव, नियमाचे परिपालन कर. बुद्धानं अशा प्रकारची दुसरी पायरी सांगितली शिकवते ना. हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात. दुसरा पाठ काय देतात बुद्ध? पुढे पहा. ये श्रमणा ये, डोळ्याने वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस. म्हणजे वरच्या रंगावर किंवा वरच्या आकारावर त्या वस्तूच्या तू भाळावून जाऊ नको, आकर्षित होऊन जाऊ नको, भुलू नको. थोडक्यात खरं काय आहे, वास्तव काय आहे त्याचा अभ्यास कर. वरून सोनेरी कलर आहे पण आतून त्याच्यात माती आहे का, गोटा आहे का, सोना आहे का, चांदी आहे, हे जाणून घेतल्याशिवाय काही कळणार नाही. म्हणून बुद्ध म्हणतात वरच्या रंगाला, वरच्या आकाराला तू भुलून जाऊ नकोस. त्याचे तपशीलवारपणे त्याच्या देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस, म्हणजे भुलू नकोस. संयमित राहा. संयमरहित चशुंद्रियाने रूप ग्रहण करताना, संयमरहित चशुंद्रिय म्हणजे डोळे, आपले इंद्रिय, सर्वच इंद्रिय, नाक, कान, घसा वगैरे. जसं नाकानं वास येतो, कानानं मधुर आवाज येतो, हे चशुंद्रिय. म्हणजे कान, जीभ हे आपले म्हणजे कानानं ऐकणे, डोळ्यानं पाहणे, जिभेनं चव घेणे, नाही का. तर अशा प्रकारचे. आणि मग याच्यावर नियंत्रण ठेव. म्हणून तो संयमरहित चशुंद्रियाने रूप ग्रहण करताना ज्या सतृष्ण वृत्ती, सतृष्ण म्हणजे तहान, सतृष्ण वृत्ती पाहण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात. आणि मग त्या तृष्णा नावाच्या वृत्ती माणसाला
माणसाच्या चित्ताला म्हणजे मनाला बुडवून टाकतात. त्या दुर्वृत्तींना म्हणजे वाईट वृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. हा दुसरा पाठ. चशुंद्रियाशिवाय सावधान राहा. चशुंद्रिय संयमित ठेव. इतर इंद्रियाबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिभेने रुची घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूची जाणीव होते, त्यावेळी त्या वस्तूच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस. आजचा भाग आपण इथेच व्हिडिओ थांबूया आणि राहिलेला भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बनवूया. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.